गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्वजण घरीच आहात, सेफ आहात आणि सुरक्षित आहात. सो आपण आता 12 बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं चॅप्टर 2 अकाउंट्स फॉर नॉन प्रॉफिट कन्सर्न हे चॅप्टर आपण आता बघत आहोत. ओके, सो ते चॅप्टर बघत असताना आपण आता मागच्या 2 लेक्चर्समध्ये काय कंप्लीट केलं? आपण आपला थेरी पोर्शन कंप्लीट केला. त्याच्यामध्ये आपण काय काय कंप्लीट केलं? नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, व्हॉट इज द नीड, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, व्हॉट आर द फीचर्स, अलॉंग विथ आपण रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट विच इज इक्विव्हॅलंट टू ट्रायल बॅलन्स, आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विच इज इक्विव्हॅलंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि बॅलन्स शीट इज इक्विव्हॅलंट टू बॅलन्स शीट ओनली. सो आपण त्या 3 गोष्टी बघितल्या, त्यांचे आपण फॉर्मॅट चेक केले, आपण काही थेरी पोर्शन एक्सप्लेन करून घेतला. आय होप तुमच्या काही क्युरी नसतील. बट बिफोर स्टार्टिंग द लेक्चर, आजचा आपण लेक्चर चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो की जे नवीन मित्र मला जोडले जाणार आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा रिपीट करतो. मायसेल्फ CA भूषण कोतकर, माझा मोबाईल नंबर आहे 9922951781 992029151781. तुम्ही जे पण मला मित्र जोडले गेलेले आहेत, ओके, तर त्यांना काही ह्या लेक्चर्स बद्दल किंवा मागच्या 2 लेक्चर्स बद्दल काही क्युरी असतील, काही शंका असतील, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, कन्सेप्टच्या बाबतीत असो किंवा एक्झाम्पलच्या बाबतीत असो, कुठल्याही प्रकारची शंका असो, तुम्ही मला कॉल, मेसेज, व्हॉट्सअप करू शकता किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या क्युरी पोस्ट करू शकता. तुम्ही ज्या पण पद्धतीने क्युरी रेज कराल किंवा तुम्ही तुमची क्युरी मला इन्फॉर्म कराल, विदिन 24 आवर्स तुमचे त्या क्युरीचं सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ओके, आपण आता प्रॅक्टिकल सोल्युशन्स पासून स्टार्ट करणार आहोत. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या आतापर्यंत जे पण काही आपण आता शिकलेलं आहे त्याचं प्रॅक्टिकल कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे, सम्स कसे सॉल्व्ह करायचे आहे, त्याकडे आपण आता लक्ष देणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण आता 12वीचा अभ्यास करत आहोत. ज्यावेळेस आपलं कॉलेजेस स्टार्ट होतील, ऍडमिशन स्टार्ट होतील, त्या गोष्टींबद्दल आपण आता विचार करण्यापेक्षा आपल्या हातात एक गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ. त्या वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेऊया आणि घरी बसत असताना स्मार्ट पद्धतीने आपण 12वीचा कसा चांगला अभ्यास करू शकतो, किती लवकर आपला पोर्शन कंप्लीट करू शकतो, किती जास्तीत जास्त समची आपण प्रॅक्टिस करू शकतो, त्याच्यानंतर किती थेरी पोर्शन आपण लवकर लर्न करू शकतो, लर्न करण्याच्या तो कसं समजून घेऊ शकतो, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सो मी तुम्हाला 12च्या टेक्स्टबुक कसं PDF डाउनलोड करायचं हे मागच्या लेक्चरला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. जे मित्र नवीन जोडलेले आहेत त्यांनी मागचे लेक्चर्स कृपया बघा. त्याच्यात मी सांगितलं आहे की आपले जे पण 12चे टेक्स्टबुक आहे ते कुठल्याही सब्जेक्टचे असो ते आपल्याला www.ebaalbharti.co.in ह्या वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जातील. इथून तुम्ही डाउनलोड करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रिंटआउट काढा, ज्यांना प्रिंटआउट काढणं शक्य नसेल त्यांनी मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरती सुद्धा ते आपण व्ह्यू करू शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ आवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. सो आपण आता पेज नंबर 76 पासून स्टार्ट करणार आहोत. आय होप प्रत्येकाने त्या बुक्स ओपन केलेल्या असतील सोबत किंवा मोबाईलमध्ये सायमल्टेनियसली ओपन करा. नाही जरी तुम्ही ओपन केला काही अडचणीचं काम नाही, इथं मी संपन्न वाचून दाखवणार आहे, त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन पण तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह करून देणार आहे. सो आय गेस तुम्हाला याच्याने अडचण येणार नाही. ओके, आणि जे मी अडचण आलीच तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय ती मला इन्फॉर्म करा आणि तुमची ती सॉल्व्ह करून दिली जाईल. सो लेट स्टार्ट विथ आवर प्रॅक्टिकल इलिस्ट्रेशन. फर्स्ट पेज नंबर 76. तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे अबाउट ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी, की कशा पद्धतीने आपल्या स्टेशनरी बद्दल त्याचे आपल्याला पोस्टिंग कशा करायच्या आहेत, त्याच्या स्टॉकचं, त्याच्या कन्झम्पशनचं, प्रॉफिट अँड लॉसच्या विषयी, इन्कम अँड एक्सपेंडिचरला मी त्याचं कसं ट्रीटमेंट देणार किंवा बॅलन्स शीटला मी कशा पद्धतीने ते शो करणार. सो लेट स्टार्ट विथ दिस. पेज नंबर 76 वरची त्यांनी ऍडजस्टमेंट दिलेली आहे की ₹1500 इज आउटस्टँडिंग बिल फॉर स्टेशनरी. ₹1500 is outstanding for stationery bill. मित्रांनो घ्या, मी वेळेच्या कमतरतेमुळे मी स्टेशनरी शब्द पूर्ण लिहित नाही आहे. सो S मीन्स फॉर स्टेशनरी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की 31 मार्च 2018ला स्टेशनरीचा स्टॉक किती आहे? ₹1300. बरोबर. तर त्याच्यात त्यांनी आपल्याला पर्टिक्युलर दिलेलं आहे की स्टॉक ऑफ स्टेशनरी 1 एप्रिलला किती आहे, परचेस किती केले वर्षभरात, आउटस्टँडिंग बिल, त्याच्यानंतर आपल्याला एक शेवटचा क्लोजिंग स्टॉक किती आहे.
तर याच्यावरून आपल्याला इम्पॉर्टंटली काय काढायचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कंझम्पशन ऑफ स्टेशनरी ड्यूरिंग द फायनान्शियल इयर. कंझम्पशन ऑफ स्टेशनरी ड्यूरिंग द फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर कुठले मित्रांनो, इथे फायनान्शियल इयर 17-18. ओके. सो त्यांनी काय दिलं आपल्याला, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे सम मध्ये. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, तारीख आली 1 एप्रिल 2017. त्याची त्यांनी किंमत दिली आहे 800 रुपये. स्टॉक परचेसेस ड्यूरिंग द इयर म्हणजे 17-18 फायनान्शियल इयर मध्ये त्यांनी किती रुपयांचा स्टॉक परचेस केला आहे मित्रांनो, 7000. त्याच्यानंतर आता ऍड आणि लेस कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आउटस्टँडिंग बिल म्हणजे काय मित्रांनो, ज्याचं मी स्टॉक परचेस केला आहे आणि त्याचं मला बिल देणं अजून पण बाकी आहे. ते किती आहे, इथं त्यांनी दिलेलं आहे आउटस्टँडिंग बिल त्यांनी दिलेलं आहे आपल्याकडे 1500 रुपये. बरोबर मित्रांनो. सो मी 1500 ऍड करणार आणि त्याच्यात आपण लेस करतो क्लोजिंग स्टॉक, जो त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणजे कुठल्या तारखेला मित्रांनो, 31 मार्च 2018. किती येतो, 1300 रुपये. राईट. आता कंझम्पशनचा अर्थ काय होतो मित्रांनो, कंझम्पशन म्हणजे वर्षभरात केलेला वापर. बरोबर. आता वापरचा अर्थ कशा पद्धतीने आपण समजू शकतो की मी स्टेशनरी वापरली म्हणजे मग ती पेन्सिल असो, पेन असो, माझे पेपर्स असो, त्याच्यानंतर माझे ग्लू स्टिक असो, एनी फॉर्म ऑफ स्टेशनरी जे माझी वापरली गेली. आपलं कंझम्पशन म्हणजे काय काढायचं आहे, वापर. बरोबर. आपण स्टेशनरी घेतो कशासाठी, वापरण्यासाठी. तर माझ्याकडे 1 एप्रिलचा ओपनिंग स्टॉक ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. तो किती रुपयांचा होता, 800 रुपयांचा. त्याच्यानंतर त्याच्यात मी काय ऍड केलं आणि काय ऍड केलं, मी काय ऍड केलं, स्टॉक परचेसेस 17-18 म्हणजे काय, मी वर्षभरात किती परचेस केली. बरोबर. किती रुपयांचा परचेस केलं मी, 7000. 800 रुपयामध्ये मी अजून 7000 ची नवीन स्टेशनरी मी ऍड केली. नवीन स्टेशनरी ऍड केल्यामुळे मला ती वापरायला भेटली. त्याच्यानंतर अजून मी त्याच्यात काय ऍड केलं, आउटस्टँडिंग बिल 17-18 साठी. म्हणजे अशी स्टेशनरी मी जी परचेस केली आणि जिचे पैसे द्यायचे बाकी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 2 प्रकार आहेत. स्टेशनरी ही जी स्टेशनरी जिचं मी परचेस केलं आणि ज्याचं मी बिल पेड केलेलं आहे, आणि अशी स्टेशनरी आहे की मी ज्याचं परचेस केलेलं आहे पण त्याचं बिल अजून पेड करायचं बाकी आहे. म्हणजे काय आहे ते, अनपेड आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. म्हणजे हे 2 वर्षभरात 2 प्रकारचे परचेसेस आहेत. असे परचेस ज्याचं बिल पेड केलंय आणि असे परचेस ज्याचं बिल देणं बाकी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आजपर्यंत आपण जेवढे सम बघितले आपण फक्त डायरेक्ट परचेसेस बघितलेले आहेत. बरोबर. आता यात तुम्हाला ह्या रिसिप्ट म्हणजे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे परचेस दिले जातील जे तुम्हाला समजून घ्यायचे. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणतात. आपण जे मागच्या लेक्चरला शिकलो की इम्प्लाइड ऍडजस्टमेंट म्हणजे काय, याच्यात आपल्याला समजायचं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर माझे 2 टोटल परचेस ऍड होतील. एक रेग्युलर परचेस ज्याचं बिल पेड झालंय आणि दुसरं आउटस्टँडिंग बिल म्हणजे जे असं स्टेशनरीची परचेस केली आहे ज्याचं बिल देणं बाकी आहे. म्हणजे ते माझे टोटल 2 प्रकारचे परचेस झाले. परचेस मी काय केलं, ऍड केलं. ओपनिंग एक प्रकारे आपण आपलं ट्रेडिंग अकाउंट आठवूया. आपण कशा पद्धतीने ग्रॉस प्रॉफिट काढायचो, ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, लेस रिटर्न, आणि इथे काय राहायचं आपला क्लोजिंग स्टॉक. बरोबर. जर इथं घेता मी जर तो लेस केला असता तरी चालला असता का मला मित्रांनो, बरोबर चालला असता. का चालला असता, कारण की तो क्लोजिंग स्टॉक जर इथं क्रेडिट लिहिले तर मी डेबिटला तो मायनस सुद्धा करू शकतो. बरोबर आहे. त्याच पॅटर्नने इथं मी क्लोजिंग स्टॉक माझा मायनस केला. कारण की काय होतं, माझं वर्षभरात एवढा स्टेशनरीचा स्टॉक माझा उरलेला आहे 1300 रुपयांचा. तर जर माझ्याकडे सुरुवातीला किती स्टेशनरी होती, मी किती खरेदी केली, त्याच्यातून माझी किती वापरली गेली मला कधी कळेल की जेवढी मी याच्याकडे ओपनिंगला होती त्याच्यात मी किती खरेदी केली, त्याच्यानंतर माझ्याकडे किती उरली, तर किती रुपयांची उरली, 1300 रुपयांची उरली. मग माझ्याकडे टोटल खरेदी किती होती, 800 रुपये प्लस 7000 प्लस 1500 टोटल मिळून येतात तुमचे ते 9300 रुपये. बरोबर. म्हणजे वर्षभरात जर मी 9300 रुपयांची खरेदी केलेली होती आणि माझ्याकडे वर्षाच्या शेवटी फक्त 1300 रुपयाची स्टेशनरी उरली, तर माझा वापर कितीचा झाला, 9300 खरेदीतून 1300 रुपये माझा जो क्लोजिंग स्टॉक आहे, तर माझ्याकडे किती उरले मित्रांनो,
8,000 म्हणजे 8,000 मी वर्षभरात स्टेशनरी वापरली आहे. आलं लक्षात मित्रांनो? एकदम सोपं आहे. कंझम्पशन म्हणजे काय की माझ्याकडे सुरुवातीला किती होते, त्याच्यानंतर मी वर्षभरात किती घेतले, वर्षभरात किती खरेदी केली, आणि शेवटी माझ्याकडे किती उरली, शेवटी किती उरली. मग ह्याच्यातून मला कसं कळेल की सुरुवातीला प्लस वर्षभरात किती घेतली, याच्यातून मी शेवटी किती उरली मायनस केली, तर वर्षभरात मी किती वापरली हे माझ्या लक्षात येईल. आलं लक्षात? कंझम्पशन म्हणजे काय, वापर. सो सोपासा फॉर्मॅट आहे मित्रांनो. ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, ऍड आउटस्टँडिंग बिल म्हणजे ऍड आउटस्टँडिंग परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक, हे तुमचं येईल कंझम्पशन. आलं लक्षात मित्रांनो? तुमच्या पेज नंबर 76 वरती त्यांनी पर्टिक्युलर्स मध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, तो मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केलेला आहे. परत मी एकदा तुमच्या समोर रिपीट करतो मित्रांनो. इथे थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो. ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, त्याच्यात दोन प्रकार कुठले, एक पेड आणि दुसरे अनपेड म्हणजे काय, आउटस्टँडिंग, लेस काय, क्लोजिंग स्टॉक. बरोबर. सर्वात शेवटी काय उरलं माझं, कंझम्पशन. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. तुमच्या सोबत नोटबुक असतील तर हा फॉर्मॅट लिहून घ्या. ओके. तुम्हाला 12वीचे मला तुम्हाला काय मित्रांनो सजेस्ट करायचं आहे की 12वीची जी तुम्ही वही बनवणार आहात किंवा जी बनवली असेल, ज्या मित्रांनी बनवली असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्या मित्रांनी बनवली नसेल त्यांनी छोटंसं काम करायचं आहे की त्यांच्या वहीच्या सुरुवातीचे 4 ते 5 पेजेस आपल्याला मोकळे सोडून द्यायचे आहेत. का मोकळे सोडून द्यायचे आहेत की आपण 12वीच्या पूर्ण अभ्यासामध्ये जे जे महत्वाचे फॉर्म्युले आपण शिकणार आहोत ते आपल्याला पहिल्या 5 पानावरती आपल्याला लिहून काढायचे. याचे आपल्याला 2 फायदे होतात मित्रांनो की पूर्ण 12वी मध्ये आपण जे नवीन फॉर्म्युले शिकलो, ज्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत त्या आपल्याला एकाच वेळेस सलग पाहायला भेटून जातात. हा पहिला फायदा. दुसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा तुम्ही 12वीच्या शेवटी रिव्हिजन करायला सुरुवात केली किंवा आपलं पूर्ण पोर्शन संपेल, तुम्ही पहिल्या चॅप्टर पासून पण रिवाइज करायला सुरुवात कराल किंवा यदा कदाचित तुम्ही दररोज पण आता कंटिन्यू रिव्हिजन करत राहाल तर तुम्ही वही उघडता तुम्हाला फक्त सगळे फॉर्म्युले पहिल्या 5 पानांवर दिसतील. कंटिन्यू तुम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करत राहाल, त्याच्यावरती नजर मारत राहाल, नुसते तुम्ही पानं जरी बघत राहिले कंटिन्यू, तरी सुद्धा तुमचे फॉर्म्युले येत्या पुढच्या 6 महिन्यात चांगल्या पद्धतीने पाठ होऊन जातील मित्रांनो. लक्षात घ्या, पुढच्या 6 महिन्याचं शेड्यूल आपल्याला आतापासूनच आखायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे फॉर्म्युले लवकरात लवकर आणि कधी पण वहीच्या सुरुवातीलाच लिहिले तर खूप उत्तम. ज्या मित्रांनी ऑलरेडी वही बनवली असेल तर त्या मित्रांनी काय करा, वहीचे शेवटचे काही पानं तुम्ही त्याच्यासाठी रिझर्व करा. ओके. काय रिझर्व करायचं एकच कारण की जे पण तुम्हाला नवीन फॉर्म्युले वाटतील किंवा जे फॉर्म्युले मी स्वतःहून सजेस्ट करेल तुम्हाला त्या रिकाम्या पेजेस मध्ये तुम्हाला ते लिहून ठेवायचे आहे. त्याला हेडिंगच द्यायचं आपल्याला फॉर्म्युलेज म्हणून. फॉर्म्युले म्हणजे काय मित्रांनो की काय असे मॅथमॅटिकल फॉर्म्युले नाही आहेत, पण अशा गोष्टी जे आपल्याला कंटिन्यू लागणार आहेत. नवीन तुम्हाला कळणार नाही, पण जसे ते तुम्हाला सवय व्हायला सुरुवात होईल, जास्तीत जास्त समजी आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेस या गोष्टीचं तुम्हाला महत्त्व कळणार आहे. त्याच्यामुळे मी हा जो फॉर्म्युला दिला आहे कंझम्पशनचा, हा कंझम्पशनचा फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. मग आता याच्यात मित्रांनो स्टेशनरी का, तर याच्यात फार्मास्युटिकलचं येईल, ड्रगचं येईल, त्याच्यानंतर तुमचं स्पोर्ट्स मटेरियलचं येईल. सर्वांसाठी हाच फॉर्म्युला आहे मित्रांनो. आता एक्झाम्पल जर मी स्पोर्ट्स मटेरियल म्हटलं तर स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक माझा किती, ऍड परचेस, मग पेड आणि अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. तर माझं उत्तर काय येईल, कंझम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ड्युरिंग द इयर. ते जर मी माझ्या हेल्थ केअर साठी वापरला म्हणजे मेडिसिन साठी किंवा ड्रग साठी जर मी तो वापरला माझा फॉर्म्युला मित्रांनो, तर काय येईल, ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, पेड अनपेड म्हणजे पेड केलेलं किंवा आउटस्टँडिंग बिल, लेस क्लोजिंग स्टॉक. माझा उत्तर काय येईल, कंझम्पशन ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ड्युरिंग द इयर. आल्या लक्षात मित्रांनो. ते स्पोर्ट्स मटेरियल असो, स्टेशनरी असो, ड्रग्ज असो किंवा अजून कुठली गोष्ट सम मध्ये वेगळी असेल त्याच्यासाठी कंझम्पशन म्हटलं का हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ओके. सो काइंडली नोट डाऊन दिस फॉर्म्युला. आय होप तुम्ही नोट डाऊन करत असाल, तोपर्यंत मी व्हाईट बोर्ड पुसत आहे. हा सध्या मी टेम्पररी तसंच राहू देतो.
कंजम्पशन. परत मी वरती लिहितो कंजम्पशन. आय होप मित्रांनो तुमचं लिहून झालं असेल आतापर्यंत. सो लेट स्टार्ट with the second adjustment, which is very important, subscription. very important subscription. आता सबस्क्रिप्शन का मित्रांनो, आणखी सबस्क्रिप्शन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला इथे शिकायचा आहे, जो बारीक पद्धतीने तुम्हाला शिकायचा आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, सबस्क्रिप्शन मीन्स व्हॉट, इट इज नथिंग बट, किंवा सबस्क्रिप्शन म्हणजे काय की जे पण मी ऑर्गनायझेशनचा सभासद होते ते माझी सभासदाची फी समजा, मग ती लाईफ टाईम असो किंवा त्या वर्षासाठी असो किंवा काही ठराविक कालावधीसाठी असो, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त 5 वर्षापेक्षा कमी, अशा पद्धतीने आपण त्याचं सभासदत्व घेऊ शकतो. सबस्क्रिप्शन म्हणजे काय मित्रांनो, सोप्या भाषेत सभासदत्व फीज. आलं लक्षात? तर आपण पेज नंबर 77 वरचं इलिस्ट्रेशन बघत आहोत. त्याला त्यांनी दिलं आहे सबस्क्रिप्शन 16-17, 17-18, 18-19 साठी किती रुपयांचे दिले मित्रांनो, 1500 रुपये, 80,000 रुपये आणि 3500 रुपये. आलं लक्षात मित्रांनो? आपल्याला त्यांनी कुठल्या वर्षासाठी काढायला लावलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, FY 17-18. दॅट इज सोप्या भाषेत आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे 31 मार्च 2018. आता 31 मार्च 2018 साठी बनवायचं आहे. पण आपलं सबस्क्रिप्शन तरी किती वर्षांसाठी दिले मित्रांनो, 16-17, म्हणजे कुठलं वर्ष आलं 17-18च्या दृष्टीने हे प्रिव्हियस इयर. बरोबर? आता आपण 17-18 साठी बनवतोय तर सबस्क्रिप्शन 17-18चं कुठलं झालंय मित्रांनो, करंट इयर. आणि 18-19 म्हणजे कुठलं झालं मित्रांनो, नेक्स्ट इयर. मी परत एकदा रिपीट करतो मित्रांनो, समजून घ्या. सबस्क्रिप्शन आपल्याला काढायचं आहे कुठल्या वर्षासाठी, आर्थिक वर्ष 17-18, म्हणजे 31 मार्च 2018च्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवताना आपल्याला सबस्क्रिप्शनची फिगर काढायची आहे. तर आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणजे त्यांनी 16 आणि 17चं सबस्क्रिप्शन दिलं, 17-18चं दिलं आणि 18-19चं दिलं. बरोबर? तर 16-17 म्हणजे 17-18 साठी काय झालं मित्रांनो, प्रिव्हियस इयर. 17-18 हे काय झालं, करंट इयर. आणि 18-19 काय झालं, नेक्स्ट इयर, म्हणजे पुढचं वर्ष. तर हेच आपल्याला फायनान्शियल इयर असं समजूया आपण 16-17 साठी काढायचे असते. तर ह्या केस मध्ये 16-17 काय झालं असतं आपलं करंट इयर, 17-18 आणि 18-19 दोघं मिळून काय झाले असते नेक्स्ट इयर. आलं लक्षात मित्रांनो? तर आपल्याला ज्या वर्षाचं सबस्क्रिप्शन काढायचं आहे, किंवा असं समजा ज्या वर्षाचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे त्या वर्षाची जी एंट्री सबस्क्रिप्शनच्या त्याच्यात त्यांनी हेड खाली दिली असेल ती करंट इयरची धरली जाईल. त्याच्या मागचं वर्ष प्रिव्हियस इयर, त्याच्या पुढचं वर्ष नेक्स्ट इयर. तर आता आपण त्यांनी त्याच्या खाली ऍडजस्टमेंट काय दिली आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. मी थोडं शॉर्टकट लिहितोय मित्रांनो, करंट इयर रुपीज 7,000. आता करंट इयर म्हणजे कुठलं झालं, 17-18, म्हणजे ही लिंक झाली आपली. थोडं पुसतो मित्रांनो. बरोबर, ही लिंक झाली. त्याच्यात अजून त्यांनी दुसरी ऍडजस्टमेंट काय दिली, आउटस्टँडिंग. बरोबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ फायनान्शियल इयर 16-17 किती सांगितले मित्रांनो त्यांनी, 2,000. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर. शब्द लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी लास्ट इयर शब्द वापरला, म्हणजे कुठला आला तो परत, FY 16-17. ते किती येते मित्रांनो, 8,000 रुपये. बरोबर? आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. हे टोटली सम मध्ये दिलेलं आहे मित्रांनो.
ओके, मी सम एकदा परत रिपीट करतो. रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये ते आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे मित्रांनो. FY 17-18 साठी म्हणजे 31 मार्च 18. सबस्क्रिप्शनचे त्यांनी 3 वर्ष दिले. 16-17 1500 रुपये, 17-18 80,000 रुपये, 18-19 3500 रुपये, 16-17 म्हणजे आपल्यासाठी झालं कुठलं मित्रांनो, प्रिव्हियस इयर. 17-18 म्हणजे झालं आपल्यासाठी करंट इयर आणि 18-19 झालं आपल्यासाठी नेक्स्ट इयर. आपण 17-18च्या कंपॅरिझनने दोन गोष्टी केल्या. त्यांनी आपल्याला दोन ऍडजस्टमेंट दिल्या होत्या की सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर म्हणजे काय आपलं 17-18 किती रुपये, 7,000 रुपये म्हणजे जे ड्यू झाले पण आपल्याला भेटले नाही म्हणजे एक प्रकारे आउटस्टँडिंग इन्कम. ओके, आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ FY 16-17 म्हणजे 16-17 आर्थिक वर्षासाठी जे आउटस्टँडिंग होतं ते 2,000 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर म्हणजे जे 17-18 साठीचे जे सबस्क्रिप्शन होते ते त्यांनी 16-17तच देऊन टाकलं म्हणजे ऍडव्हान्स मध्ये त्यांना 16-17 ज्यांनी पैसे देऊन टाकले 17-18 साठी ते 8,000 रुपये. आलं लक्षात मित्रांनो. फर्स्ट लेक्चर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे मी 10वी 11वी 12वी आणि CA साठी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आहे. तर याच्यात आपल्याला आता सबस्क्रिप्शन काढायचं आहे की फायनल अकाउंट्स मध्ये आपल्याला याचे काय काय इफेक्ट दिले जातील. ओके, तर माझ्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. छोटीशी गोष्ट आहे पण आपल्याला समजली पाहिजे. तोपर्यंत मी आता फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल असं कन्सिडर करतो आणि तुम्ही लिहिला असेल असे समजतो. आय एम रबिंग इट नाउ. आपल्याला मित्रांनी सांगितलंय की आपल्याला इफेक्ट दाखवायचे फायनल अकाउंट्स मध्ये. तर फायनल अकाउंट्स मध्ये दोन इफेक्ट येतील मित्रांनो. पहिलं येईल आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, राईट. आणि दुसरा इफेक्ट येईल मित्रांनो आपला बॅलन्स शीट. बरोबर आहे. दोन इफेक्ट येतील आपल्याकडे. मी दोन वेगळ्या मुद्दाम कोपऱ्याने लिहितोय म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं होईल. इथं आली तुमची ऍसेट साइड, इथं आली तुमची लायबिलिटी साइड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये इथे आलं तुमचं इन्कम साइड, इथे आली तुमची एक्सपेंडिचर म्हणजे हे काय आलं डेबिट, हे आलं माझं क्रेडिट. आय होप मी थोडं वेगळ्या पेनने लिहितो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल ती गोष्ट. ओके, मी थोडं ब्लॅक पेन स्टार्ट करतो म्हणजे थोडं हायलाइट होईल आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने. ओके मित्रांनो, सो आता आपल्याला 31 मार्च 18 सबस्क्रिप्शन काढायचं आहे. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे FY 17-18 साठी, राईट. तर 17-18 साठी जे मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवणार आहे मित्रांनो, त्याच्यात कसं पहिल्यांदा माझं सबस्क्रिप्शन किती होतं 17-18चं, तर मी ते सबस्क्रिप्शन शब्द लिहितो. बरोबर मित्रांनो, तर किती होतं माझं 80,000. करंट इयरचं सबस्क्रिप्शन माझं 80,000 होतं मित्रांनो. बरोबर. दुसरं ऍड काय करणार मी याच्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स लास्ट इयर. आता सबस्क्रिप्शन जे माझं मागच्या वर्षात ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह झालं म्हणजे 16-17 साठी जे 8,000 रुपये जे ऍक्च्युअली 17-18 साठी बिलॉंग करत होते पण 16-17 मध्ये त्यांनी देऊन टाकले. मग 16-17 साठी ते काय झाले ऍडव्हान्स रिसिव्ह झाला 17-18 साठी. आता ते 17-18 साठी रिसिव्ह होते म्हणून आपण ते 17-18 ला आता ऍड करणार. इथं काय लिहिणार मी, एक मिनिट सॉरी मित्रांनो, इथं माझा शब्द लिहायचा राहून गेला. इथं मला लिहायचं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स लास्ट इयर. किती मित्रांनो ते 8,000 रुपये, राईट. आता अजून याच्यामध्ये काय ऍड करणार मित्रांनो, माझं ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग किती आहे. बरोबर, मला या वर्षाचे पैसे घेणं बाकी लागतात ना अजून. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर किती मित्रांनो ते 7,000 रुपये, राईट. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय का ऍडव्हान्स मध्ये काही भेटलं आपल्याला 3,500 रुपये. बरोबर. आता माझं टोटल ह्या वर्षाचं सबस्क्रिप्शन किती झालं 80,000 प्लस 8,000 प्लस 7,000 किती आले मित्रांनो हे 95,000. बरोबर.
आता जे मला 18-19 साठी ऍडव्हान्स मध्ये भेटले त्याचा माझा इथे काही संबंध आहे का? नाही. त्यांनी रिसिप्ट्स अँड पेमेंट्स मध्ये एंट्री दिली. पण माझ्यासाठी काय मित्रांनो, पुढच्या वर्षी जर मला ऍडव्हान्स फीस भेटली आहे किंवा पुढच्या वर्षाची मला एखादी सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स भेटले तर ते माझ्यासाठी काय झालं मित्रांनो? काय वाटतं तुम्हाला? ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? तो इट इज नथिंग बट लायबिलिटी. सो मी इथे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स किती भेटते मित्रांनो? ते कुठल्या वर्षासाठी भेटले मला? ते 18-19 साठी. किती रुपये? 3500 रुपये. तर मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिली, कारण की पुढच्या वर्षीचे पैसे जर मला आत्ताच भेटले मित्रांनो ते माझ्यासाठी लायबिलिटी राहील. आणि मला जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे जे 16-17चं आहे 1500 रुपये किंवा या वर्षाचं पण माझे आहे किती रुपये मित्रांनो आउटस्टँडिंग? 7000 रुपये. हे काय झालं मित्रांनो? माझे अजून सुद्धा आउटस्टँडिंग म्हणजे माझ्यासाठी काय झालं ते ऍसेट. तर मी इथं लिहिलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17, 17-18. 17-18चं किती मित्रांनो आपलं? 7000 रुपये. बरोबर. आणि 16-17चं किती मित्रांनो? किती मित्रांनो? 1500 रुपये होतं. बरोबर. आउटस्टँडिंग किती दिले त्यांनी बॅलन्स शीटच्या ऍडजस्टमेंट मध्ये? 2000 रुपये. पण मला रिसिव्ह किती झाले? 1500 रुपये. सो इथे मी किती लिहिणार आता? 500 रुपये. तर 500 रुपयाचं कॅल्क्युलेशन कसं? माझं आउटस्टँडिंग होते तुमचे 2000 रुपये. मला भेटले किती मित्रांनो? 1500 रुपये. तर माझे उरले किती त्याच्यामध्ये? 500. तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17 साठी 500 रुपये, 17-18 साठी 7000 रुपये. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जसं मी मागच्या लेक्चरला सांगितलं आपल्याला खूप शांततेने कुठली गोष्ट वाचायची आहे. आता यांनी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 7000 सांगितलं, जे मी तसंच लिहिलं. पण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ 16-17 त्यांनी 2000 रुपये ऑलरेडी दिले. पण त्याच्यात त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला काय सांगितलं? 16-17ला फक्त 1500 रुपये भेटले. तर माझ्याकडे आउट बाय डिफॉल्ट 2000 माझे आउटस्टँडिंग होते, मला 1500 भेटले आणि अजून 500 रुपये माझे बाकी आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पण आपण सम वाचू याच्या पुढे, मी जसं मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की हातात पेन्सिल घेऊन बसायचं, की ह्या गोष्टी आपल्याला क्लिक झाल्या की तिथं आपल्याला स्टार मार्क करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, इथे आपल्याला स्टार मार्क करून घ्यायचा आहे. एखादी गोष्ट आपल्याकडून सुटून नाही जायला पाहिजे म्हणून आपल्याला तिथे पेन्सिलने स्टार मार्क करायचा आहे. आलं लक्षात? आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग झालं. आणि आता जे रिसिव्ड ऍडव्हान्स मध्ये 3500 रुपये भेटलेले, तर आपण ते काय केले? लायबिलिटीच्या साईडला लिहिले बॅलन्स शीट मध्ये. का? कारण की ते माझ्यासाठी लायबिलिटी पुढच्या वर्षाचे मला ऍडव्हान्स भेटले ना. सोबत जे मला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर म्हणजे 16-17 मध्ये जे 17-18चे पैसे मला भेटले ते किती होते मित्रांनो? 8000 रुपये. मला जसे मला हे ऍडव्हान्स मध्ये 18-19चे ऍडव्हान्स मध्ये मला आता भेटले, ते 3500 रुपये मी पुढच्या वेळेस काय करेल? रेग्युलर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्ट करेल. तसंच जे माझं 16-17च्या बॅलन्स शीटला इथे लायबिलिटी मध्ये दिसत होतं ऍडव्हान्स मध्ये भेटले, ते मी आता इथे काय करेल? या वर्षीच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला ऍड करून घेतले 8000 रुपये. आलं लक्षात मित्रांनो? सो लक्षात घ्यायचं, फक्त कॉलम थोडे जास्त वाटतील तुम्हाला, जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला त्या गोष्टी कळत राहतील. पण एक गोष्टीचा फॉर्म्युला लक्षात घ्या की आपल्याला पेन्सिलनेच कंपल्सरी पहिल्यांदा सम वाचायचं. किती सम वाचायचं? आपल्याला 2 वेळेस वाचायचंय. बरोबर. पहिल्यांदा पूर्ण सम वाचायचं, तेवढा ज्याच्यात ऍडजस्टमेंट करतील त्या मार्क करायचे, आणि दुसऱ्यांदा परत शांततेने वाचायचं. ज्या ऍडजस्टमेंट चुकून राहिले असेल ते आपल्याला तिथे परत एकदा मार्क करायचे आहे. तर अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट आहे. आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल मित्रांनो. क्लिअर नसेल झाली तर हा व्हिडिओ किंवा हे जे मी आता सांगितले तुम्ही परत एकदा रिवाइंड करून थोडं एकदा परत बघू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही काळजी आली, काही क्युरी तुम्हाला आली तर डेफिनेटली तुम्ही मला सांगू शकता. ओके, एकदा सर्व बघून घ्या परत एकदा. काय अडचण आली तर मला सांगा. सो आय होप मित्रांनो मी आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल. तुम्ही आता रब करतो आहे, आपण पुढच्या ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. सबस्क्रिप्शनचा फॉर्म्युला मी तुम्हाला अजून लिहून देत नाही आहे. याचं कारण असं की थोडंसं तुम्हाला ती गोष्ट मे बी समजायला वेळ लागू शकतो.
तो मी पुढच्या येत्या 1 ते 2 समजले तुम्हाला तो फॉर्म्युला लिहून देतो, जो मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही वहीच्या सुरुवातीच्या पानांवर लिहा किंवा तुम्ही वहीच्या शेवटच्या पानांवर लिहा, पण तुम्हाला लिहायचं कंपल्सरी आहे. का कंपल्सरी आहे? कारण की आपल्याला ते घडी घडी रिवाइज करायचे आहे. लक्षात घेऊ मित्रांनो, आपली ही 12वी आहे आणि हे जो टॉपिक आहे तुमच्यासाठी थोडासा नवीन आहे. तर जी गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे तर ती मला कधी सोपी बनते किंवा माझ्यासाठी कधी ओळखीची होते, त्यासाठी एकच उत्तर आहे की मी ज्याची जेव्हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतो. बरोबर आहे मित्रांनो. तो आपल्याला प्रॅक्टिस अशी घडी घडी सह म्हणून होणार आहे का? सो नाही. तर आपल्याला त्यासाठी थोडेसे काही फॉर्म्युलेस पण लर्न करावे लागणार आहे. सो आय होप तुम्ही तुमचे फॉर्म्युलेचे शीट बनवा. काही मित्रांना स्पेशल फॉर्म्युलेची वही बनवायला आवडते, ते सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो करा, परंतु फॉर्म्युल्याचं शीट जर तुम्ही वहीच्या सुरुवातीला लिहिलं तर जेव्हा जेव्हा तुम्ही अकाउंटची वही उघडाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते फॉर्म्युले तुम्हाला दिसायला लागतील. ओके. त्याच्यानंतर आपण ऍडजस्टमेंट बघणार आहोत ती म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय मित्रांनो, आपण 11वीत शिकलो होतो घसारा. बरोबर. तो पेज नंबर 77 वरती, माफ करा मित्रांनो, पेज नंबर 77 वरती त्यांनी आपल्याला सम दिलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. तर त्यांनी काय काय ऍडजस्टमेंट दिलेले आहेत आपल्याला, मी इथे लिहून दाखवतोय. 1 एप्रिल 2018. बरोबर. त्यांनी फर्निचरचा अकाउंट किती शो करतोय, बॅलन्स 1 लाख रुपये. बरोबर आहे मित्रांनो. 1 जुलै 2018 ला त्यांनी फर्निचर ऍडिशनल घेतले. म्हणजे काय केलं, ऍडिशनल परचेस केले. किती रुपये केलं मित्रांनो, 30,000 रुपये. म्हणजे टोटल परचेस किती झालं माझं, 1,30,000 रुपये. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, फायनल अकाउंटचा रेट ऑफ डेप्रिसिएशन आहे 12%, म्हणजे 12%. बरोबर आहे मित्रांनो. मी परत पेन बदलतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो त्यांनी प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट सांगितलं, किती दिवसासाठी सांगितलं त्यांनी, फायनान्शियल इयर 18-19 साठी. म्हणजे काय झालं आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड काय राहील मित्रांनो, 31 मार्च 2019. बरोबर. तर फायनल अकाउंट शो करण्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा डेप्रिसिएशनचे वर्किंग नोट दाखवतो की कशा पद्धतीने डेप्रिसिएशन. आता आपण वर्किंग नोट करूया पहिल्यांदा, म्हणजे त्याच्यावर आपल्याला समजून घेते. लक्षात घ्या मित्रांनो, सम सॉल्व्ह करताना आपल्याला पहिल्यांदा वर्किंग नोट लिहायची नाही आहे. पहिल्यांदा आपलं प्रेझेंटेशन मध्ये क्वेश्चन नंबरच्या पुढे आपलं पहिले उत्तर येईल. मेन उत्तर झाल्यानंतर आपण वर्किंग नोट्स लिहित असतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण असं समजून चालायचं, जेव्हा सम सॉल्व्ह करायचं आहे, पहिले 1 पेज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, 1 किंवा 1.5 पेज किंवा 2 पेज जसं सम असेल तसं, पुढच्या 1 किंवा 2 पेज बॅलन्स शीटला, आणि त्यात ते सोडल्यानंतर फॉर्मॅट टाकून झाल्यानंतर तुम्ही वर्किंग नोट लिहायचे आहे. काही मित्र चुकी करतात की पहिल्यांदाच वर्किंग नोट लिहून घेतात, तर असं कृपया करू नका. ओके. फक्त मी तुमच्या समजवण्यासाठी इथं पहिल्यांदा वर्किंग नोट केली, पण त्याच्या आधी मी तुम्हाला काय दाखवतो, इथे इन्कम अँड एक्सपेंडिचरचा फॉर्मॅट येईल, सोबत खाली काय येईल, बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019. हे बघा इथं फॉर द इयर एंडेड आहे, इथं ऍज ऑन आहे. ओके. इथे काय आले मित्रांनो माझं ऍसेट्स, इथे काय आली माझी लायबिलिटीज, इथे काय आहे माझं डेबिट साइडला एक्सपेंडिचर, इथे आहे माझं क्रेडिट साइडला इन्कम. हे बघा मित्रांनो, ट्रायल सम आहे म्हणून मी प्रॉपर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला शिकवत नाही आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी फॉर्मॅट टाकून देत आहे. सो आपण हे उत्तर लिहिण्याच्या आधी पहिले आपण काय करणार, वर्किंग नोट करणार. जर हे सम तुम्ही सॉल्व्ह केलं असतं, तुम्ही पहिल्यांदा काय केलं असतं, पहिल्या पेजवर इन्कम एक्सपेंडिचरचा फॉर्मॅट टाकला असता, दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट टाकला असता, आणि तिसऱ्या पेजवर मी वर्किंग नोट टाकल्या असता. पहिल्यांदा जरी मला वर्किंग नोट लिहायचं, पण पहिले 2 याच्यावर मी फॉर्मॅट टाकणार, तिसऱ्या पेजवरच वर्किंग नोट लिहिणार. लक्षात राहू मित्रांनो ही गोष्ट. तर वर्किंग नोट कसं मित्रांनो, आता आपल्याला रेट ऑफ डेप्रिसिएशन काय दिला, 12%.
बरोबर 12% दिला. तर आता मला 12% डेप्रिसिएशन कसं काढायचं आहे, जे 1/4/2018चं ओपनिंग आहे त्याच्या काही त्यांनी सेल दाखवलाय का आपल्याला, नाही. म्हणजे आपलं अझम्पशन करायचं की हे पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला 12% डेप्रिसिएशन लावायचं. किती रुपयांवर? 1,00,000 रुपयांवर. तर मी 1,00,000 रुपये इंटू 12% इंटू 1 वर्ष म्हणजे काय झालं, 12 महिने डिवायडेड बाय 12. तर मी असं फॉर्मॅट मध्ये लिहितो का? नाही. तर मी फक्त 1,00,000 इंटू 12% लिहितो. ओके. सो 12 डिवायडेड बाय 12 इक्वल टू 1 असतं, म्हणून इंटू 1 लिहिण्यापेक्षा आपण ते लिहित नाही. तर मग 1,00,000 वरती 12% किती आले मित्रांनो? 12,000 अमाऊंट इन रुपीज. आता दुसरं डेप्रिसिएशन कधी परचेस, दुसऱ्या ऍसेटनी कधी परचेस केलं? 1 जुलै 2018. 31 मार्च 2019 पर्यंत किती महिने झाले मित्रांनो? 9 महिने. तर मी किती रुपये? 30,000चं डेप्रिसिएशन, 30,000चं ऍसेट वरती 12% डेप्रिसिएशन किती महिन्यासाठी मित्रांनो? 9 महिन्यांसाठी. तर ते किती येईल सांगा तर बरं मला, कॅल्क्युलेट करा. येस इज कॅल्क्युलेट इट. किती रक्कम आली मित्रांनो? 2700 रुपये. बरोबर. तर माझं वर्षभराचं टोटल डेप्रिसिएशन किती झालं? 14,700. तर मी ते कशा पद्धतीने लिहिणार मित्रांनो? इथं मी लिहिणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती रुपये? 14,700. आणि इथं ब्रॅकेट मध्ये मी काय लिहिणार? ऍज पर वर्किंग नोट 1. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कंपल्सरी लिहायचं आहे आता, कारण की आपल्याला 14,700चं आपल्याला त्यांना कसे आणले याचं कॅल्क्युलेशनचा रेफरन्स द्यायचा आहे, म्हणून आपले जे पण वर्किंग नोट राहील त्याला नंबरिंग करायचं आणि तिथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं ऍज पर वर्किंग नोट 1. त्या पद्धतीने तुम्ही सम मध्ये वर्किंग नोट लिहाल नंबर टाकून, त्या पद्धतीने तुम्हाला तिथे रेफरन्स द्यायचे आहे. आता बॅलन्स शीटला मी काय करेल मित्रांनो, इथं बाय किंवा टू लिहितो का मी? तर नाही. तर मी काय करतो, इथं डायरेक्ट लिहितो फर्निचर. बरोबर मित्रांनो. किती इन्कम मित्रांनो टोटल मिळून? 1,00,000 प्लस 30,000 किती आले? 1,30,000 रुपये. हे कशात लिहिणार मी? इनर कॉलमला. लेस काय करणार? डेप्रिसिएशन. इथं पण मी तुम्ही लिहू शकता ऍज पर वर्किंग नोट 1. लिहिलं नाही लिहिलं काय फरक पडत नाही, तरी लिहिलं तर चांगलं, नाही लिहिलं तरी काही अडचण नाही, मार्क कमी होणार नाही. किती रुपये मित्रांनो? 14,700. तर टोटल माझे किती रुपये झाले? हे शून्य. इथं आउटर कॉलमला जागा नाही म्हणून मी खाली लिहित आहे, तुम्हाला आउटर कॉलमला लिहायचं आहे. 0.10 चालेल 1,15,300 रुपये. आलं लक्षात मित्रांनो? सो आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. याच्यात जर काही तुम्हाला अडचण असेल तुम्हाला जरूर इन्फॉर्म करा. हे डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी 11वीला शिकलेलो आहे, 12वीच्या फर्स्ट चॅप्टरला सुद्धा शिकलो आहे, पण जे मित्र नवीन मला जॉईन झाले त्यांच्यासाठी ही गोष्ट मी परत एकदा एक्सप्लेन केलेली आहे. एकदा बघून घ्या, काही अडचण आहे तर मला परत सांगा. 1 एप्रिलला ओपनिंग बॅलन्स 1,00,000 होता मित्रांनो. सॉरी फॉर माय वर्ड्स. 1 जुलैला नवीन ऍडिशनल परचेस केलं 30,000 रुपये. तर टोटल माझ्याकडे वर्षात फर्निचर किती झालं? 31 मार्च पर्यंत 1,30,000. माझा रेट ऑफ डेप्रिसिएशन होता 12%. तर मी काय केलं, 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग होतं त्याच्यासाठी पूर्ण 12 महिन्यासाठी डेप्रिसिएशन मला लागेल, म्हणून 1,00,000 इंटू 12% किती झाले? 12,000 रुपये. आणि ते दुसरं 1 जुलैला घेतलं तर ते माझं फायनान्शियल 31 मार्चला संपतं. तुम्ही 1 जुलैला घेतलं तर 1 जुलै ते 31 मार्च पर्यंत किती महिने झाले मित्रांनो? 9 महिने. तर 30,000 इंटू 12% इंटू 9 महिने डिवायडेड बाय 12 म्हणजे टोटल रुपये आले 2700. तर मला टोटल डेप्रिसिएशन झालं 14,700. मी ते लिहिलं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइड, एक्सपेंडिचरला बाय डेप्रिसिएशन अकाउंट ऍज पर वर्किंग नोट 1 आणि बॅलन्स शीटला ऍसेट्स मध्ये फर्निचर इनर कॉलम 1,30,000 लेस डेप्रिसिएशन 14,700 ऍज पर वर्किंग नोट 1 आणि आउटर कॉलमला 1,15,300. हे परत रिपीट करतो, माझ्याकडे जागा नाही म्हणून खाली लिहिलं. ऍक्च्युअली सम सॉल्व्ह करताना आपण ते आउटर कॉलमला लिहिणार. आय होप तुम्हाला मित्रांनो कळलं असेल. जर तुम्हाला माझा बोलण्याचा, माझा समजवण्याचा स्पीड थोडा जास्त वाटत असेल किंवा खूप स्लो वाटत असेल तरी तुम्ही त्या गोष्टी मला कृपया कळवा. तुम्हाला माझी लँग्वेज सोपी वाटत नसेल तरी तुम्ही मला कृपया इन्फॉर्म करा. सो मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं इम्प्रूव्ह करू शकतो याचा मी प्रयत्न करेन.
तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता आपण पुढचे ऍडजस्टमेंट बघूया. पुस्तक मित्रांनो मी हे तुम्ही हे प्रॅक्टिकल सम मध्ये लिहिलंय. हे जे गोष्टी आहेत तरी चालतील किंवा तुम्हाला इलिस्ट्रेशन हे तुमच्या पुस्तकात पण ऑलरेडी दिले आहे. नाही लिहिलं तरी चालणार आहे. ऍज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही लिहा. नाही लिहिलं तरी अडचण नाही. आय होप इथपर्यंत मी क्लिअर असेल तुम्हाला मित्रांनो. ओके, तर आता तुम्ही तोपर्यंत पुढचं वाचा की प्रीपेड एक्सपेन्सेस साठी काय प्रोव्हिजन आहे, काय करायचं आहे. तर तुम्ही तोपर्यंत सम वाचा. मी ते लिहायला स्टार्ट करतो तुमच्यासाठी. सो आपला आयटम नंबर 4 आहे प्रीपेड आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, एक्सपेन्सेस मध्ये दोन प्रकार. एक म्हणजे प्रीपेड म्हणजे जे ऍडव्हान्स मध्ये आपण दिलेले आहे. दुसरे म्हणजे आउटस्टँडिंग ज्याचा आपण सर्व्हिसचा फायदा घेतला आपण पैसे द्यायचे बाकी. आउटस्टँडिंग म्हणजे पैसे देणे बाकी आहे. आणि प्रीपेड म्हणजे आपण आधीच म्हणजे काम होण्याच्या आधीच पैसे दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, पैसे आधीच दिले आहेत. कधी आधीच, परत एकदा लिहितो, काम होण्याआधी. ओके, म्हणजे सुरुवातीलाच. तुम्ही 12वी सुरू होतानाच मला 12वीची फी देऊन टाकली म्हणजे एक प्रकारे काय झालं माझ्यासाठी प्रीपेड झालं. ओके, तुमच्यासाठी प्रीपेड एक्सपेन्स माझ्यासाठी लायबिलिटी झाली कारण की प्रीपेड इन्कम आहे. 12वी शेवट जर मला तुम्ही दिली तर अशा पद्धतीने वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा वर्ष सुरुवातीला म्हणण्यापेक्षा किंवा पुढच्या वर्षांचे तुम्ही ऍडव्हान्स मध्येच पैसे देता, दॅट इज कॉल्ड प्रीपेड. आणि जे वर्ष संपल्यावर सुद्धा काम झालं सुद्धा तुम्ही पैसे दिले, दॅट इज कॉल्ड आउटस्टँडिंग. आलं लक्षात मित्रांनो. तर सम मध्ये काय दिले त्यांनी, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला थोड्या जागेमुळे मी शॉर्टकट लिहिते मित्रांनो. रिसिट्स आणि पेमेंट अकाउंटला त्यांनी दिलेलं आहे. पेमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पेमेंट साइड, रिसिट साइड. बरोबर, थोडं इंग्लिश तुम्हाला मी बी स्पेलिंग कळणार नाही, थोडं मोकळं लिहितो. रिसिट्स बरोबर, हे पेमेंट्स. त्यांनी काय सांगितलं पेमेंट्स मध्ये, बाय सॅलरीज कुठल्या वर्षासाठी 2018-19 बरोबर. किती रुपये, 30,000 रुपये. आणि 2019-20 किती रुपये, 1,000 रुपये. म्हणजे टोटल मिळून झाले 31,000 रुपये. बरोबर मित्रांनो. आणि त्याचा पिरियड काय होता, 31 मार्च 2019. आता 31 मार्च 2019 आहे म्हणजे 18-19 काय झालं, करंट इयर. आणि 19-20 काय झालं मित्रांनो, नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर म्हणजे एक प्रकारे काय झाला त्या समजून घ्यायचीच, प्रीपेड सॅलरी. आलं लक्षात. आर्थिक वर्ष 19 मध्ये जर त्यांनी 19-20 ची सॅलरी 1,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये दिली म्हणजे ते काय झाली आपल्यासाठी प्रीपेड सॅलरी. आणि यांनी बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे 31 मार्च 18चं बॅलन्स शीट दिले. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या 31 मार्च 19 ची पोझिशन दाखवायची पण त्यांनी बॅलन्स शीट अजून 31 मार्च 18 दिलं म्हणजे एक प्रकारे काय झालं ते, दॅट इज ओपनिंग ऑफ 1 एप्रिल 2018. आलं लक्षात. तर त्यांनी काय दिले त्याच्यात आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला त्यांनी काय दिलं आपल्याला, प्रीपेड सॅलरी कुठल्या वर्षांसाठी, 18-19 साठी. म्हणजे किती रुपये, 2,000. म्हणजे जे आर्थिक वर्षासाठी आपण आता जे आर्थिक वर्षासाठी आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवणार आहोत त्याच्यासाठीची ऍडव्हान्स सॅलरी त्यांनी 18-19 मध्येच देऊन टाकली होती. म्हणजे आता आपल्यासाठी करंट इयरची सॅलरी झाली. बरोबर. तर ते कशा पद्धतीने आपल्याला त्यात समजून घ्यायचंय. इथं मी आणतो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. बरोबर आहे मित्रांनो. आणि नंतर आहे माझं बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019. तर कसं, आता मी इन्कम अँड एक्सपेंडिचरला इथं माझं कुठली साइड असते, डेबिटला एक्सपेंडिचर, क्रेडिटला काय असते माझ्या मित्रांनो
इन्कम, राईट. बॅलन्स शीट मध्ये लेफ्ट आहे माझं लायबिलिटीज, इथे आहे राईटला ऍसेट्स, राईट. आता मला जर ह्या वर्षाचा सॅलरीचा एक्सपेन्सेस काढायचा आहे मित्रांनो, तर मी कसं काढणार बघा. 18-19 म्हणजे करंट इयर साठी किती घेतलं त्यांनी, किती मित्रांनो, 30,000 रुपये, बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रीपेड सॅलरी ऍडव्हान्स आहे, त्याचा काही या वर्षातील का संबंध इन्कम अँड एक्सपेंडिचर साठी तर नाही. पण जी प्रीपेड सॅलरी 18-19 मध्ये होती, 31 मार्च 18 ला जी 18-19 साठी सॅलरी पेड झाली ती ह्या वर्षासाठी डिपेंड करते. म्हणून आपण याच्यात काय ऍड करणार, ती प्रीपेड सॅलरीज 17-18 मध्ये किती मित्रांनो, ती 2,000 रुपये. तर टोटल मी माझ्या ह्या वर्षाची सॅलरी किती आली, इन्कम अँड एक्सपेंडिचरला डेबिट 32,000 रुपये. लक्षात घ्या इथे जागा नाही म्हणून इथे येतं तुम्हाला 30,000 लेस ऍड 2,000. आउटर कॉलमला 32,000 लिहायचे, इथे जागा नसल्यामुळे ते खाली लिहितोय. पण आता हा तर झाला इन्कम अँड एक्सपेंडिचरचा इफेक्ट. 1,000 रुपये काय नेक्स्ट इयर साठी प्रीपेड सॅलरी म्हणून माझ्यासाठी ते काय झालं, ऍसेट म्हणून प्रीपेड सॅलरी FY 19-20 1,000 रुपये माझी बॅलन्स शीटला इफेक्ट येईल. ओके, आलं लक्षात मित्रांनो. परत एकदा रिपीट करतो. आपल्याला त्यांनी रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिले 31 मार्च 19 त्याच्यात त्यांनी आपल्याला दिलंय रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे काय, एक प्रकारे ट्रायल बॅलन्स. ओके, म्हणजे त्यांनी सॅलरीज किती दिल्या 18-19 साठी 30,000, 19-20 साठी 1,000. आपण 31 मार्च 19 करतो आहे, म्हणजे 18-19 आपल्यासाठी करंट इयर, 19-20 झालं आपल्यासाठी नेक्स्ट इयर, म्हणजे एक प्रकारे झाली प्रीपेड सॅलरी. नंतर त्यांनी आपल्याला समरी दिली तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला 31 मार्च 18 बॅलन्स शीट होतं, त्याच्यात त्यांनी प्रीपेड सॅलरी फॉर FY 18-19 किती सांगितले, 2,000 रुपये. म्हणजे 18-19 साठी त्यांनी 17-18 पैसे देऊन टाकले. आता 18-19 ची सॅलरी तर 18-19 मध्ये आली पाहिजे, म्हणून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करताना फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19 ला आपण सॅलरीज 18-19 किती घेतल्या, 30,000 रुपये, ते आपण इथं एक्सपेंडिचरला लिहिलं. आणि ज्या मागच्या वर्षाच्या प्रीपेड होता जे ह्या वर्षासाठी होत्या 2,000 रुपये आपण त्याच्यात ऍड केले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. म्हणजे ह्या वर्षाच्या बॅलन्स शीटला जे ऍसेट मध्ये दिसणार होतं ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण ट्रान्सफर केलं. असे टोटल आपली खर्च आली 32,000 रुपये. आणि हे जे 19-20 साठी त्यांनी ऍडव्हान्स मध्ये 1,000 रुपये पेड केले ते आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला गेले प्रीपेड सॅलरी FY 19-20 1,000 रुपये. ओके, एकदा बघून घ्या मित्रांनो, काय अडचण आहे तर मला सांगा. आय होप मित्रांनो तुम्ही इथपर्यंत क्लिअर असाल, नसेल तर एकदा बघून घ्या. तर आपण आजचं शेवटचं गोष्ट म्हणजे आपण एक प्रॅक्टिकल सम आता सॉल्व्ह करणार आहोत. ओके मित्रांनो, सो तोपर्यंत तुम्ही, आय होप ही गोष्ट तुम्हाला कळली असेल. तोपर्यंत तुम्ही मित्रांनो पेज नंबर 79 वरचं तुम्ही सम वाचायला स्टार्ट करा मित्रांनो. तोपर्यंत मी पुसतो, तुम्ही पेज नंबर 79 वरचं सम वाचायला स्टार्ट करा.
सो मित्रांनो मी तुमच्याकडे सम वाचून दाखवत आहे. ओके, सो द सम आहे आपलं पेज नंबर 79 वरती मी तुम्हाला सम वाचून दाखवत आहे. लक्षात घ्या, सम घेताना ज्या लोकांनी मित्रांनी प्रिंट आउट काढले असेल त्यांच्यासाठी आहे की त्यांनी हातात पेन्सिल ठेवा, म्हणजे जिथे मी सांगितली तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे. म्हणजे तुम्हाला मार्क कसं करायचं मी तुम्हाला आता ती पद्धत डेव्हलप करून दाखवत आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी काळजी करायचं नाही, फक्त जे मी सांगतो ते शांततेने ऐकून घ्यायचं आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा ज्या गोष्टी तुम्हाला वाटतील तर त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तो पेज नंबर 79 वरचा आपण 5वां सम आहे. सिंपल एक्झाम्पल त्याने दिलेला आहे की फ्रॉम द फॉलोइंग रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, म्हणजे आपण जे फायनल अकाउंट्सला फ्रॉम द ट्रायल बॅलन्स म्हणायचो, आता तिथे आलं आपलं फ्रॉम द रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कुठल्या ऐवजी? प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कुठल्या वर्षासाठी? फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 ऑफ वेन्ना कल्चर असोसिएशन सातारा. ओके, त्यांनी रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिले फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. जसं आपलं ट्रायल बॅलन्स राहायचं त्या पद्धतीने आपल्याला त्यांनी रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट ऑलरेडी बनवून दिलेलं आहे. त्याच्यात सर्वात पहिल्यांदा आपण रिसिट साइड बघूया. काय आहे त्याच्यात? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन दिलं आहे 18-19, 19-20 आणि 20-21. लक्षात घ्या मित्रांनो, आपलं आर्थिक वर्ष 31 मार्च 20 आहे, म्हणजे फायनान्शियल इयर 19-20 आहे. बरोबर, जे आता आपलं गेलं फायनान्शियल 19-20 आहे. तर जे 18-19 आहे ते झालं प्रिव्हियस इयर, 19-20 झालं ते करंट इयर आणि 20-21 झालं आपलं नेक्स्ट इयर. ओके, ते ज्यांच्याकडे पुस्तक असेल त्यांनी ते लिहू शकता किंवा ज्यांनी वहीत सॉल्व्ह करेल त्यांनी ती गोष्ट लिहिली तरी चालेल. प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. टू डोनेशन जनरल आपण बघितलं, जनरल डोनेशन्स असतील ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेतो. त्याच्यानंतर टू एंट्रन्स फीज, टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, टू पिकनिक रिसीट्स. त्याच्यानंतर पुढच्या पानावर डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे. सो आपण आता पेमेंट साईडला येऊया. पहिल्यांदा आहे त्यांनी रेंट दिलंय 18-19 आणि 19-20. 18-19 म्हणजे प्रिव्हियस इयर, 19-20 म्हणजे करंट इयर. त्यानंतर बाय फिक्स्ड डिपॉझिट, बाय सन्ड्री एक्सपेन्सेस, बाय इन्शुरन्स, प्रिंटिंग स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टिजमेंट 18-19 म्हणजे परत प्रिव्हियस इयर. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. त्याच्यानंतर त्यांनी ऍडजस्टमेंट दिलेल्या तर आपण त्या वाचणार आहोत. त्यांनी ऍडजस्टमेंट काय दिली मित्रांनो? आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर वॉज 7,000, म्हणजे करंट इयर म्हणजे 19-20 साठी 7,000 रुपये आउटस्टँडिंग रेंट बाकी आहे. त्याच्यानंतर 60% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे जेवढे एंट्रन्स फीज दिली त्याच्यात त्यांनी 60% कॅपिटलाइज सांगितली, म्हणजे जेवढी फीज दिली त्याच्या 60% कशात लिहिणार आपण? बॅलन्स शीटला, आणि उरलेली 40% आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. लक्षात घ्या मित्रांनो, आता ज्यांनी प्रिंट आउट काढली आहे की जर मी सांगतोय की आपल्याला पेन्सिल घेऊन शिकायचं आहे कसं, तर जे त्यांनी आउटस्टँडिंग रेंट शब्द दिला तर तिथे स्टार मार्क करायचा आणि इन्कम रिसिट्स अँड पेमेंटचे जिथं रेंट लिहिलंय तिथं स्टार मार्क करायचं, म्हणजे आपल्याला लक्षात राहील की ते ऍडजस्टमेंट आहे. पुढचं 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज, म्हणजे एंट्रन्स फी बद्दल ऍडजस्टमेंट येतं, आपण एंट्रन्स फीला स्टार मार्क करायचं. पुढचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 20,000, तर मग सबस्क्रिप्शनला स्टार मार्क करायचं. लक्षात घ्या मित्रांनो, इन नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या सम मध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन हे कायम येणार. त्याच्यामुळे सबस्क्रिप्शनचा जो फॉर्म्युला आहे किंवा कन्झम्पशनचे जे फॉर्म्युला आहेत हे मी आता तुम्हाला लिहून दाखवणार आहे. कन्झम्पशनचा तुम्ही ऑलरेडी तेव्हा लिहून दाखवला. सबस्क्रिप्शनचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओव्हर द पिरियड ऑफ प्रॅक्टिस तो तुमच्या लक्षात येऊन जाईल, पण तरी तुम्हाला तो फर्स्ट पेज वरती लिहायचा आहे. त्याच्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स 1,000, म्हणजे इन्शुरन्सला पण आपल्याला स्टार मार्क करायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी काय सांगितलंय एक लक्षात घ्या. त्यांनी सम मध्ये शांततेने वाचताना तुमच्या लक्षात येईल. त्यांनी एकच सांगितलंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, म्हणजे याचा अर्थ होतो फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे, बॅलन्स शीट नाही. बॅलन्स शीट नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जो पण मी परत रिपीट करतो, सम शांततेने आपल्याला वाचायचं आहे. आता आपण आपल्या सवयीप्रमाणे फायनल अकाउंटच्या सवयीप्रमाणे पेन ड्राईव्ह, बॅलन्स शीट जसे फॉर्मॅट टाकून घ्यायचं तसं तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटचे फॉर्मॅट लगेच टाकून घ्या. तर सम मध्ये जेवढं दिलं आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे, जास्तीचं काम करायचं नाही, आपला वेळ वाया घालवायचा नाही. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. तर मी इथून स्टार्ट करत आहे. इन द बुक्स ऑफ, कोण येते? मेसर्स व्हेन्ना
कल्चरल असोसिएशन सातारा, बरोबर. इथं तुम्ही मेसर्स लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही. आपल्याला काय बनवायचं आहे, इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द, इथे तुम्ही अकाउंट शब्द पूर्ण लिहिला तरी चालेल. अकाउंट फॉर द इयर एंडेड काय सांगितलं मित्रांनो त्यांनी, 31 मार्च 2020. ओके, सो इथे मी ते आखतो आहे. ही आहे तुमची क्रेडिट साइड, ही आहे तुमची डेबिट साइड. ओके, एक अंदाजपंच मध्ये घेऊन मी स्टार्ट करतो आहे. इथे ना तुमचं इनकम, इथे ना तुमचे अमाउंट रुपीज आउटर कॉलम, अमाउंट रुपीज इनर कॉलम. इथे ना तुमचं अमाउंट रुपीज आउटर कॉलम, अमाउंट रुपीज इनर कॉलम. आय होप मित्रांनो लक्षात येत असेल तुमच्या. मी तुमच्यासाठी परत एकदा पेन बदलतो. इथे तुमचं एक्सपेंडिचर आलं लक्षात. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय स्टार्ट करतोय मित्रांनो, आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंटचे आपण पहिले पेमेंट साइड स्टार्ट करतो आहोत. ओके, पेमेंट साइड आपल्याला काय स्टार्ट करायचे आहे की आपल्याला जस्ट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही इन्कम पासून पण स्टार्ट करू शकता, पण माझा प्रेफरन्स अकाउंट पहिले एक्सपेंडिचरला असतो. सो आपल्याला पहिल्यांदा कशाचं ऍडजस्टमेंट करायचं आहे, रेंट. सो मी इथं काय लिहिणार, बाय रेंट, बरोबर. आता त्याच्यात कशा पद्धतीने आपल्याला ऑलरेडी ऍडजस्टमेंट दिली त्यांनी, तर आपल्याला कुठल्या वर्षासाठी करायचं मित्रांनो, ते 31 मार्च 20 म्हणजे फायनान्शियल 1920. तर 1920 चा त्यांचा रेट किती दिला आहे मित्रांनो, 54,300, राईट. आणि त्याच्यात त्यांनी ऍडजस्टमेंट काय दिली आहे, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर इज 7,000. तर मी इथं काय करणार, ऍड करणार आउटस्टँडिंग रेंट किती मित्रांनो, ते 7,000. आउटर कॉलमला किती फिगर आहे मित्रांनो माझी, 61,300, बरोबर. तुम्ही म्हणाल सर आता जे पुढच्या वर्षाचं किंवा मागच्या वर्षाचं रेट दिले त्याचं काय, तर बॅलन्स शीटचा इम्पॅक्ट होता तो. आपल्याला त्याच्याशी आता बॅलन्स शीट बनवायचं नाही, त्याचा विचार करायचा नाही. जसं आपण पुढचं सम सॉल्व्ह करू त्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल. पुढचं दुसरा काय एक्सपेन्सेस आहे, त्याच्यानंतर काय येतो, फिक्स डिपॉझिट रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये. तो इन्कम अँड एक्सपेंडिचरचा पार्ट आहे का, नाही, तो बॅलन्स शीटचा पार्ट म्हणून आपण स्किप केला. त्याच्यानंतर काय दिले त्यांनी, तिसरा नंबर बाय सन्ड्री एक्सपेन्सेस. किती दिले त्यांनी, ते 8,000 रुपये. याला काही ऍडजस्टमेंट आहे का, नाही. सो मी काय केलं, ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, बाय इन्शुरन्स. बाय इन्शुरन्स हा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा पार्ट बनतो. आणि इन्शुरन्सला मी काय केलं, 12,000 रुपये. तर त्याच्यात त्यांनी ऑलरेडी काहीतरी ऍडजस्टमेंट दिली म्हणून 12,000 मी इनर कॉलमला लिहिलं. तर ऍडजस्टमेंट काय दिली, तर आपल्याला 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघायची. त्याच्यात त्यांनी दिले प्रीपेड इन्शुरन्स 1,000 रुपये. तर प्रीपेड इन्शुरन्स मी काय करतो, लेस करतो. प्रीपेडचा अर्थ काय, ऍडव्हान्स मध्ये मी पुढच्या वर्षासाठी पैसे दिले, ते जर पुढच्या वर्षासाठी दिले तर ह्या वर्षासाठी येईल का माझं, नाही. म्हणून ते मी काय केले, मायनस केले, बरोबर. माझ्या आउटर कॉलमला किती फिगर आली, 11,000 रुपये, बरोबर मित्रांनो. पुढचं बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा इन्कम अँड एक्सपेंडिचरचाच भाग येईल, खर्च आहे हा. किती मित्रांनो, ती 6,000 रुपयाला ऍडजस्टमेंट दिली का त्यांनी, काही नाही. तर मी डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिली. मी चेक करून घेतो एकदा, काहीच नाही दिलंय. पुढचं काय आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. तर येतं पिकनिक एक्सपेन्सेस बाय पिकनिक एक्सपेन्सेस. याला ऍडजस्टमेंट दिली का मित्रांनो त्यांनी, नाही. सो मी ते काय करणार, डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिणार. किती, 18,000 रुपये. पुढचं बाय सॅलरीज. सॅलरीजला ऑलरेडी ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी सॅलरीज इथं फिगर लिहितो, पण कशात लिहितो,
इनर कॉलम किती रुपये ते 20,000 रुपये. तर ऍडजस्टमेंट काय मित्रांनो, त्याच्यात त्याने 2 दिला आहे की नाही सॉरी सॅलरीज त्यांनी ऍडजस्टमेंट नाही दिलेली आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. सो आय एम रायटिंग इट टू द डायरेक्टली आउटर कॉलम. आय एम सॉरी फॉर दॅट मित्रांनो, माझ्याकडून चुकीचं वाचलं गेलं. पण 20,000 रुपये आउटर कॉलमला गेले. पुढचं काय आहे मित्रांनो, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे का नाही, तर मी ते तसे बाहेर लिहिणार. बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती ते मित्रांनो 13,000 रुपये. किती आहे 13,000. पुढचं काय आहे बाय ऍडव्हर्टिजमेंट. पण त्यांनी काय दिले ते 18-19. तर मी ते याच्यात लिहिल का मित्रांनो कशा सांगा, काय वाटतं तुम्हाला. 18-19 जर त्यांनी ऑलरेडी दिले तर काय झालं ते माझं पार्ट ऑफ बॅलन्स शीट. पार्ट ऑफ बॅलन्स शीट. तर मी त्याच्यात लिहिल का ते कुठे लिहिल का मी ते कुठे सांगा तर बरं मला. लिहिल का मी नो. सो इट इज नथिंग बट नो. सो हे माझे इथे इन्कम अँड एक्सपेंडिचरचे एक्सपेंडिचर साइड कंप्लीट होते. आले लक्षात. आता आपण रिसिट साइड वरून जाऊया. पहिल्यांदा काय कॅश इन बँक. कॅश इन हँड कॅश इन बँक येईल का, बिकॉज दॅट इज अ पार्ट ऑफ बॅलन्स शीट. पुढचं काय आहे टू सबस्क्रिप्शन. म्हणजे इथं काय आलं माझं बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला लक्षात ठेवा कंपल्सरी ऍडजस्टमेंट असते, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 वेळ त्याला सोडूनच चालायचं आहे. तर सबस्क्रिप्शन किती दिले आहे त्यांनी आपल्यासाठी 18-19, 19-20 आणि 20-21. तर 18-19 प्रिव्हियस इयर झालं, 19-20 करंट इयर झालं. म्हणून 1 लाख रुपये इनर कॉलमला लिहिणार. 19-20-21 काय आहे माझ्यासाठी नेक्स्ट इयर. तर मी लिहिल का इन्कम एक्सपेंडिचरला नाही. तर आपल्याला ऍडजस्टमेंट काय दिली त्यांनी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज 20,000. तर मी याच्यात काय करणार ऍड करणार. काय ऍड करणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती ते मित्रांनो 20,000 रुपीज. आउटर कॉलमला माझी किती फिगर येईल 1,20,000. ओके लक्षात आलं मित्रांनो. पुढचं डोनेशन्स. बाय डोनेशन्स त्यांनी जनरल शब्द वापरला मित्रांनो. मग आपण ते कशात घेणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. आपण फॉरवर्ड मध्ये शिकलो होतो ऍडजस्टमेंट काहीच नाही आहे म्हणून ते आपण काय करणार आउटर कॉलमला लिहिणार 25,000 रुपये. पुढचं टू एंट्रन्स फीज. म्हणजे इथे येणार बाय एंट्रन्स फीज. किती मित्रांनो ती त्यांनी 60% कॅपिटलाइज करायला लावली आपल्याला. पण टोटल फीज किती मित्रांनो ती एंट्रन्स फीज 15,000 रुपये. बरोबर. आता मी याच्यात काय करणार मग लेस करणार. काय लिहिणार इथं 60% कॅपिटलाइज. कारण की त्यांनी कॅपिटलाइज करायला लावली तर 15,000च्या 60% किती झाले 9,000 रुपये. मी ते काय केले मायनस केले. आउटर कॉलमला किती घेतले मी फक्त 6,000 रुपये. आय होप तुम्हाला हँडरायटिंग कळत असेल. बरोबर मित्रांनो. पुढचा आयटम काय आहे माझा बाय टू इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. म्हणजे इथं आलं माझं बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. आता किती टक्के काय टक्के त्याच्यात त्यांनी काय दिले नाही म्हणून आपण डायरेक्ट टू डायरेक्ट लिहायचं किती 4800. याच्यात काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून आपण ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं. बरोबर. त्याच्यानंतर अजून शेवटचा आयटम काय बाय टू पिकनिक रिसिट. म्हणजे इथे आलं बाय पिकनिक रिसिट्स. किती मित्रांनो त्या 20,000. किती आहे 20,000. सो कन्सिडरिंग दिस फॅक्ट आपलं सर्व आता प्रेझेंटेशन झालं आहे. तुम्ही बघितलं असेल तर सर्व ऍडजस्टमेंट पण आपले लिहून झालेले आहे. आता आपल्याला शोधून काढायचंय का ते डेफिसिट आहे का सरप्लस आहे. म्हणजे लॉस येतोय का प्रॉफिट येतोय. त्याच्या आधी मी तुम्हाला एक मित्रांनो सांगू इच्छितो की एक लक्षात घ्या माझे फिगर लिहिण्याच्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक फिगर कशी कट टू कट एका खाली एक लिहिले अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. याचा माझा प्रयत्न करण्याचं एकच कारण आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही टोटलिंग करताय तर तुम्हाला टोटल करताना फायनल चॉईस खूप इझी गेलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही
लेफ्ट साइडने कसे फिगर मॅच होऊ शकतात एका खाली एक याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. याचं एकच कारण आहे मित्रांनो की 12वीच्या 3 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला प्रेशर पण असतं, आपल्याला सुटसुटीत पण लिहायचं असतं आणि आपल्याला सम पण टॅली करायचं असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्तापासूनच ही अशा पद्धतीने फिगर लिहायची सवय लावली तर तुमचा ओव्हर द पिरियड ऑफ प्रॅक्टिस किंवा हे चॅप्टर संपस्तमध्ये तुम्हाला ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीची सवय डेव्हलप होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला टोटल करायला खूप सोपं पडेल. बरोबर मित्रांनो, पहिल्यांदा आपण इन्कम साईडची टोटल करूया. तुम्हाला लक्षात येईल बघा आता माझ्या टोटल करायच्या पद्धती म्हणजे फक्त रफ टोटल करतोय. म्हणजे तुम्हाला इथं पेन्सिल म्हणून दुसरा पेन मी घेतलाय बघा. 0 0 0 0 0 परत 0 0 0 0 0. सॉरी फॉर दॅट. तिसरा 1 2 3 8 8 0 5 5 आणि 6 11 11 आणि 4 15 0 म्हणजे 15. इथं आजच्याला 1 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 एकाचा 1. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे किती फास्ट टोटल झाली ही एका खाली एक लिहिला असल्यामुळे. बरोबर. आता मी इकडची टोटल घेतो रफ. 0 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 3 3 0 0 0 0 0 3 तसेच राहिले मित्रांनो. आता कॉमा दिला मी 1 8 1 9 9 1 10 10 6 16 16 आणि 8 24 24 आणि 3 27 8 2 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10 आणि 2 12 आणि 1 13. 175 800 ही टोटल जास्त आली इन्कम साइडची. म्हणजे आपलं टोटल ही टोटल झाली 175 800 ही झाली 1,37,300. माझं सरप्लस आलं 38,500. आहे का उत्तर मॅच? येस. तो माझा प्रॉफिट आला म्हणजे एक प्रकारे काय आलं बाय सरप्लस. बरोबर. तर इथे सरप्लस याची अशी पद्धत आहे मित्रांनो की नुसतं प्रॉफिट आपण असं लिहायचो टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट और टू प्रॉफिट कॅरी डाऊन असं लिहितं चालत नाही. इथे आपल्याला लावावं लागतं बाय सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे काय मित्रांनो की इन्कम हे एक्सेस आहे कशापेक्षा? एक्सपेंडिचर पेक्षा. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम हे एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे म्हणून आपलं सरप्लस आलं. किती सरप्लस आलं? 38,500. हे फक्त तुमच्या रफ कॅल्क्युलेशन साठी होतं म्हणून हे पुसत आहे. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे इथं शेवटी मी काय करणार? टोटल करणार. इथे माझी जी टोटल येईल ती इथं मला किती येणार मित्रांनो? 1,75,800. डबल लाईन मारणार. ऑलरेडी मी एक जरी 75,800 इथे लिहिले तरी माझी रफ आहे. तर ही जी माझी लाईन ह्या लाईनीतच मला लिहायचं आहे 1,75,800. आय होप मित्रांनो हे सम तुम्हाला कळलं असेल. नसेल कळत एकदा परत बघून घ्या. सुटसुटीत लिहायचा प्रयत्न केला. मी परत एकदा रिपीट करतो. लेफ्ट साइडने लिहिण्याचा अलाइनमेंटचा प्रयत्न ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने लिहा की एका खाली एक तीच फिगर आली पाहिजे. मग ते सिंगल डिजिट, डबल डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट असतील किंवा 6 डिजिट पर्यंत असतील त्या पद्धतीने. ओके. सो म्हणजे तुम्हाला टोटल करायला ते कधी पण सोपं जाईल. 12वीच्या आपल्याला खूप प्रेशर असतं समजू शकतो मी. परंतु ते आपण कसं टॅकल करायचं त्याचं पण मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे. पण तरी आपलं काही चुकलं नाही पाहिजे आणि आपलं एका ज्या लोकांना ज्या मित्रांचं किंवा ज्या मुलांचं एक टोटल व्हायला वेळ लागते त्याच्यात आपली 2 वेळेस टोटल टॅली होऊ शकते एका खाली एक लिहिल्यामुळे. आलं लक्षात मित्रांनो? सो ह्या पद्धतीने आपण आपलं पहिलं इलिस्ट्रेशन सॉल्व्ह केलेलं आहे. बॅलन्स शीटला कसे इम्पॅक्ट होतील काय होतील आपण ते पुढच्या सम मध्ये बघूया. एकदा तुम्ही सम वरती ओव्हरव्ह्यू घ्या आणि जर काही तुमच्या क्युरी असतील तसं मी सुरुवातीला सांगितलं हा माझा नंबर आहे 99229517
बरोबर आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला माझे जे पण आता मी सम सॉल्व्ह केले की ज्या पद्धतीने मी समजवले तुम्हाला क्लिअर झालं असेल. जर तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही माझ्या ह्या नंबरवरती कॉल, SMS किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या क्युरी लिहू शकता. क्युरी छोटी असो किंवा मोठी असो, क्युरी कुठल्याही गोष्टींची असो, क्युरी असते तुमच्या मनात ती राहायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही मला बिनधास्त होऊन विचारा. त्या क्युरीचं तुम्हाला पुढच्या 24 तासात उत्तर तुम्हाला दिलं जाईल. आय होप तुम्हाला गोष्ट कळली असेल. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला आणि एनलाइटन अकॅडमीच्या चॅनलला पण जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय होप यू लाईक द व्हिडिओ. आय होप यू लाईक द वे आय टीच. त्याच्यात काही तुम्हाला स्पीड जास्त होत असेल, हँडरायटिंग कळत नसेल किंवा ज्या पण गोष्टी असतील तुम्ही बिनधास्त होऊन मला सांगा, म्हणजे मी जास्तीत जास्त तुमच्यासाठी इम्प्रूव्ह करू शकतो. सो आय एम closing the today's lecture. I hope you enjoy the lecture. I hope you enjoy the video. So please take care, stay home, stay safe. Bye.